तुळशीमध्ये रोज अर्पण करता जल, तर कधीही करू नका हे काम, नाहीतर लाभाच्या जागी होऊ शकतो मोठा तोटा। नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण, जय तुळशी माता। तुळशीमध्ये रोज जल अर्पण करता तर कधीही या चुका करू नका, नाहीतर पाण्यासारखा पैसा वाहून जाईल। प्रिय मित्रांनो, हिंदू धर्मात तुळशीला खूप विशेष महत्त्व दिले जाते। तुळशीला इतर वनस्पतींपेक्षा अधिक शुभ आणि मंगलकारी मानले जाते, म्हणूनच बहुतांश लोक रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करतात। धार्मिक मान्यता अशी आहे की रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि शुभ फळांची प्राप्ती होते। त्याशिवाय तुळशीचे रोपटे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूंनाही तुळशी अत्यंत प्रिय आहे। मान्यता आहे की भगवान श्री विष्णू यांना जेवढेही नैवेद्य अर्पण केले जाईल तोपर्यंत ते ग्रहण करत नाहीत, जोपर्यंत त्यामध्ये विष्णुप्रिय तुळशी समाविष्ट नसेल। त्यामुळे आपल्या घरात तुळशीचे रोपटे लावावे आणि श्रद्धेने विधी विधानाने पूजा अर्चना करावी। असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि तुळशी मातांची असीम कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसतील आणि प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल। याशिवाय शास्त्रांमध्ये काही नियम सांगितले गेले आहेत, जे पाळणे आवश्यक आहे जर तुम्ही तुळशीला रोज जल अर्पण करत असाल। जर तुम्ही हे नियम पाळून तुळशी माता पूजन आणि अर्चना केली तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहील, ज्यामुळे तुमच्या अडथळ्यांनी भरलेल्या कार्यांना वेग मिळेल। पण जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसू शकतात। तसेच भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि इतर देवी देवता देखील रुष्ट होऊ शकतात। त्याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे घरात अशांतीचे वातावरण निर्माण होते आणि सुख समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे, तुळशीचे रोपटे कोणत्या दिशेला लावल्यास शुभ फळ मिळते आणि तुळशीच्या आसपास काय ठेवू नये। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही तुम्हाला अगदी योग्य माहिती प्रदान करतो। पण त्याआधी जर तुम्हीही इच्छिता की जगताचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावेत, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू, जय लक्ष्मी माता असे सच्च्या मनाने लिहून तुमची हजेरी नोंदवा। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम। मित्रांनो, तुळशी मातेला स्नान वगैरे केल्यानंतर जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। पण तुम्हाला माहिती आहे का की रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने नुकसान होऊ शकते। हिंदू धर्मशास्त्रानुसार रविवारी तुळशी माता विश्रांती घेतात। अशा परिस्थितीत रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत, उलट घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते। तसेच तुळशी माता आणि भगवान श्री हरी विष्णू देखील नाराज होऊ शकतात, ज्यामुळे जीवनात अशुभ परिणाम दिसून येतात। याशिवाय असे मानले जाते की रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस असतो आणि तुळशी माता भगवान विष्णूंना समर्पित आहेत। त्यामुळे या दिवशी त्यांना जल अर्पण केल्यास सूर्य आणि भगवान विष्णू यांची कृपा बाधित होऊ शकते। जर तुम्ही लक्ष दिले असेल तर अनेक मंदिरांमध्येही रविवारी तुळशी पूजन केले जात नाही। अशा परिस्थितीत या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये आणि त्यांची पाने तोडू नयेत। जर तुम्हाला रविवारी पूजाच करायची असेल तर केवळ हात जोडून प्रणाम करा आणि मानसिकरित्या त्यांची आराधना करा। ही छोटीशी काळजी तुमच्या जीवनात सुख समृद्धी टिकवू शकते आणि तुम्हाला सुख संपत्ती तसेच धन ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते। नंबर 2 मित्रांनो, तुळशीच्या पानांना तोडण्याची देखील एक योग्य वेळ असते। बरेच लोक ही चूक करतात की ते कधीही तुळशीची पाने तोडतात, पण असे करणारे लोक वास्तू आणि शास्त्रांनुसार चुकीचे करतात। सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते। असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी तुळशी माता विश्रांती घेतात आणि यावेळी त्यांना त्रास देणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते। त्याशिवाय संध्याकाळी तुळशीच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा एकत्र होते, जी घर परिवारात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यास मदत करते। जर यावेळी तुळशीची पाने तोडली गेली तर घरात सकारात्मक ऊर्जेच्या जागी नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे जर एखाद्या विशेष पूजा किंवा नैवेद्यासाठी तुळशीची पाने आवश्यक असतील तर ती आधीच तोडून ठेवा आणि ताज्या पाण्यात ठेवून सुरक्षित ठेवा।
नंबर 3 मित्रांनो, धार्मिक ग्रंथांनुसार तुळशी मातेला जल अर्पण करताना तांब्याच्या, पितळेच्या किंवा मातीच्या पात्राचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण काही लोक अज्ञानामुळे लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यातून तुळशीला जल अर्पण करतात, जे वास्तुनुसार अत्यंत चुकीचे आहे. कारण लोखंड हे धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुळशी मातेची सकारात्मक ऊर्जा अडथळीत करू शकते. त्याशिवाय असेही म्हटले जाते की तुळशीला जल अर्पण करताना लोखंडी भांड्याचा वापर केल्यास घरात धनहानी होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे तांब्याचे किंवा पितळेचे भांडे नसेल तर किमान मातीच्या पात्राचा वापर करा, कारण माती नैसर्गिक असते. मातीच्या पात्रातून तुळशी मातेला जल अर्पण केल्याने जीवनात शुभ परिणाम दिसून येतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. नंबर 4, बऱ्याच लोकांना असे वाटते की तुळशी मातेला दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते, पण हे पूर्णतः चुकीचे आहे. तुळशी एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती आहे, जिला केवळ स्वच्छ जलच स्वीकार्य असते. अशा परिस्थितीत दूध किंवा कोणताही इतर द्रव पदार्थ तुळशीला हानी पोहोचवू शकतो. त्याशिवाय दूध टाकल्याने झाडाची मुळे सडू शकतात आणि हळूहळू तुळशीचे झाड कोमेजून जाऊ लागते. तुळशीच्या झाडाचे कोमेजणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्याशिवाय तुळशीला अस्वच्छ पाणी किंवा शिळे पाणी अर्पण करणेही अत्यंत अशुभ मानले जाते, कारण तुळशीमध्ये अशुद्ध पाणी टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रसार होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्यविषयक आणि मानसिक तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशी नेहमी हिरवीगार आणि तजेलदार ठेवायची असेल आणि सुख समृद्धी टिकवायची असेल तर तुळशी मातेला केवळ स्वच्छ आणि ताजे जलच अर्पण करा आणि श्रद्धेने विधी विधानाने तुळशीची पूजा अर्चना करा. असे करणे तुमच्यासाठी शुभ फळदायी ठरेल आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. नंबर 5 मित्रांनो, जर घरात तुळशी आणि केळ्याचे झाड लावले गेले तर घरात भरभराट होते, तसेच धनासंबंधी सर्व अडचणी दूर होतात. पण तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की तुळशी आणि केळ्याचे झाड एकत्र नसावेत, कारण जर तुम्ही तुळशीचे रोपटे आणि केळ्याचे झाड एकत्र लावले तर शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसू शकतात. तसेच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला केळ्याचे झाड घरात लावायचे असेल तर ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावा आणि तुळशीचे रोपटे मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवा. हे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही या नियमांचे पालन केले आणि या पद्धतीने झाडे लावली तर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि तुळशी मातांची असीम कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची अडलेली कामे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. नंबर 6 मित्रांनो, असे मानले जाते की घराची दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते. याच कारणामुळे तुळशीचे रोपटे कधीही दक्षिण दिशेला लावू नये. याशिवाय असेही मानले जाते की दक्षिण दिशेला तुळशीचे रोपटे लावल्याने माणसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे व्यक्तीचे जीवन दुर्भाग्यात परिवर्तित होऊ शकते. अशा परिस्थितीत तुळशीचे रोपटे नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावले पाहिजे. या दिशेला तुळशीचे रोपटे लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. याशिवाय वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही पाण्याची दिशा मानली जाते, जी अत्यंत शुभ आहे आणि त्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 7 मित्रांनो, चुकूनही तुळशीचे रोपटे छतावर लावू नका, कारण त्यामुळे तुळशीच्या रोपट्याची योग्य देखभाल करता येत नाही. याशिवाय वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोपटे कधीही घराच्या छतावर ठेवू नये. असे मानले जाते की तुळशीसारखे पवित्र रोपटे छतावर ठेवल्यास घरातून सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमकुवत आहे त्यांनी चुकूनही तुळशीचे रोपटे छतावर लावू नये. तसेच वास्तुशास्त्रानुसार छतावर ठेवलेले तुळशीचे रोपटे नेहमी वास्तुदोषाचे कारण बनते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नंबर 8 मित्रांनो, तुळशीच्या पवित्र रोपट्याजवळ काटेरी झाडे ठेवणे अजिबात योग्य मानले जात नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात, तर तुळशी माता पवित्रतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. याशिवाय जर तुळशीच्या जवळ गुलाब, कॅक्टस किंवा बाबुळसारखी काटेरी झाडे ठेवली गेली तर ती तुळशीच्या प्रभावाला कमकुवत करू शकतात. तसेच या झाडांच्या काट्यांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात आणि घरात कलह आणि वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तुळशी मातेला कोमलता आणि शुद्धता प्रिय आहे, त्यामुळे त्यांच्या जवळ नेहमी हिरवळ आणि सुगंधी झाडे जसे की मनी प्लांट
किंवा तुळशीच्या इतर प्रजातीच लावाव्यात। जर तुम्हाला तुळशी मातेची कृपा मिळवायची असेल तर तुम्ही या गोष्टींचे विशेषतः पालन करावे। नंबर 9 मित्रांनो, तुळशी मातेला हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि त्यांच्या जवळ कोणतीही अशुद्ध वस्तू ठेवणे वर्ज्य मानले जाते। अशा परिस्थितीत जोडे चप्पल तर चुकूनही तुळशीच्या जवळ ठेवू नयेत, कारण यामुळे केवळ तुळशी मातेचा अपमान होतो असे नाही, तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते। याशिवाय जोडे चप्पल नेहमी घाण आणि धुळीने भरलेले असतात आणि त्यांना पवित्र स्थळी ठेवणे शुभ मानले जात नाही। जर तुमच्या घरात तुळशीचे रोपटे असेल तर हे लक्षात ठेवा की त्याच्या आजूबाजूला कोणतेही जोडे चप्पल पडलेले नसावेत, अन्यथा तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसू शकतात। तसेच तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ शकते। जर तुम्हाला तुळशी मातेची कृपा मिळवायची असेल तर नेहमी त्यांच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा आणि तिथे फक्त पूजेची सामग्री आणि पवित्र वस्तू ठेवा। असे केल्याने तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होईल। नंबर 10 मित्रांनो, तुळशी मातेला जल अर्पण केल्यानंतर अनेक लोक चुकून चुकीच्या दिशेला प्रणाम करतात, ज्यामुळे त्यांची पूजा व्यर्थ जाते। नंतर लोक म्हणतात की आम्ही पूजा करतो पण आमच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत आणि आम्हाला आनंद मिळत नाही। अशा परिस्थितीत शास्त्रानुसार तुळशी मातेला जल अर्पण केल्यानंतर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून प्रणाम करावा। दक्षिण दिशेकडे प्रणाम करणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे घरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या जीवनावर देखील होऊ शकतो। याशिवाय असेही मानले जाते की उत्तर दिशा ही भगवान विष्णूंची दिशा आहे, जे स्वतः लक्ष्मीपती आहेत। अशा परिस्थितीत तुळशी मातांचा संबंध भगवान श्री हरी विष्णूंसोबत असल्यामुळे त्यांना जल अर्पण केल्यानंतर उत्तर दिशेकडे प्रणाम करणे सर्वात शुभ मानले जाते। जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल तर तुमची पूजा यशस्वी होईल आणि तुम्हाला तुळशी मातेचा संपूर्ण आशीर्वाद प्राप्त होईल। नंबर 11 मित्रांनो, तुळशी मातेला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला घाण पाणी किंवा गटाराचे पाणी वाहणे अत्यंत अशुभ मानले जाते। अशा परिस्थितीत जर तुळशीच्या जवळ बाथरूमचे किंवा गटाराचे पाणी पडले तर त्याचा पवित्र प्रभाव कमी होऊ शकतो। म्हणूनच तुळशीला नेहमी स्वच्छ जलच अर्पण करायला हवे। जर तुमच्या घरात तुळशीच्या जवळ पाणी साचत असेल किंवा तेथे गटार असेल तर त्याचे नक्कीच निराकरण करा। जर तुम्ही असे केले नाही तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि कुटुंबामध्ये पारिवारिक समस्यांचे निर्माण होऊ शकते। त्यामुळे तुळशीचे रोपटे नेहमी अशा ठिकाणी लावा जिथे शुद्धता कायम राहील आणि आजूबाजूला कोणत्याही प्रकारची घाण राहणार नाही। असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्यांची असीम कृपा प्राप्त होईल। तर मित्रांनो, हेच होते आजच्या व्हिडिओमध्ये। जर माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढील प्रत्येक नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।